नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भैरव तुमचं सहर्ष स्वागत आहे ज्ञानदीप अकॅडमीच्या YouTube प्लॅटफॉर्मवरती आणि तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे आपल्या सुरू असलेल्या समर्पण सिरीजमध्ये, ज्यामध्ये आपण डेली आन्सर रायटिंग प्रोग्राम रन करत असतो। प्रत्येक विषयाचं किंवा वेगवेगळ्या विषयांचे प्रश्न आणि त्याची उत्तरं कशा प्रकारे लिहिली गेली पाहिजेत याच्यावरती आपण चर्चा करत असतो। बघा, आजच्या सेशनमध्ये आपण भूगोल या विषयातील प्रश्न डिस्कस करणार आहोत। बघा, प्रश्न तुमच्या समोर स्क्रीनवर असेल। प्रश्न पाहिला ओके, तुमच्या हे लक्षात आलं पाहिजे की प्रश्न आपल्याकडून काय अपेक्षा करतो। बघा, प्रश्न एकदम शॉर्ट मध्येच आहे, पण प्रश्नात आपल्याला विचारलंय की पृथ्वीचं अंतरंग यावर संक्षिप्त टिप लिहा। बघा, पृथ्वीचा अंतरंग, पृथ्वीच्या अंतरंगाची माहिती आपल्याला 11च्या NCERT मध्ये पण दिली आहे आणि इयत्ता 11वीच्या पाठ्यक्रमामध्ये किंवा 8वीच्या इतिहासामध्ये तुम्हाला दिलेली, तुम्ही अभ्यासलेली असेल। बघा, हे बेसिकच फॅक्टर्स किंवा बेसिक सोर्सेस आपल्याला यूज करायचे असतात। बघा, अंतरंगाशी माहिती लिहिताना तुम्हाला काही डायरेक्ट सोर्सेस आहेत, काही इनडायरेक्ट सोर्सेस आहेत, याचा सुद्धा आपण अभ्यास केलेला असतो। पण ज्यावेळेस तुम्हाला संक्षिप्त टिप लिहा असं म्हटलं जातं, त्यावेळेस तुमच्या लक्षात आलं पाहिजे की मोजक्या शब्दांमध्ये आपल्याला सगळं अंतरंग व्यवस्थित एक्सप्लेन करायचं आहे। मग त्याच्यासाठी एक इफेक्टिव्ह वे काय असतो, तो वे आपण आजच्या सेशनमध्ये पाहणार आहोत। बघा, प्रश्न लक्षात आला, आपल्याला संक्षिप्त टिप लिहायचे कशावरती, पृथ्वीच्या अंतरंगावरती, म्हणजे इंटेरियर ऑफ अर्थ वरती आपल्याला लिहायचं। बघा, याचा लोकस काय आणि फोकस काय असणार आहे, याचा लोकस आणि फोकस एकच असणार आहे, पृथ्वीचं अंतरंग कशा स्वरूपाचा असणार आहे। ओके, भूशास्त्र भूगर्भशास्त्रावरती हा आपला प्रश्न असणार आहे। चलो, आता याच्या इंट्रोडक्शन मध्ये बघूया काय लिहायचंय। बघा, आता एकंदरीत आपण ज्यावेळेस या संक्षिप्त टिप मध्ये लिहिणार आहोत, तर आपल्या हे गोष्ट लक्षात आली पाहिजे, हे जे भूगर्भ आहे किंवा पृथ्वीच्या भूकवचापासून त्या गाभ्यापर्यंतचा, बरोबर लक्षात येते का, याच्यावर हे सगळे घटक कशा प्रकारे त्यांचे डिवायडेशन केलेले आहे, कशा प्रकारे त्या लेअर विभागलेले आहेत, त्या लेअर आपल्याला लक्षात घेणं अनिवार्य आहे। बघा, इथंच तुम्हाला ते इंट्रोडक्शन मध्ये लिहायचं आहे, कसं की भूपृष्ठापासून गाभ्याकडे आपण जसं जाऊ तसं काय होणार आहे, तापमान असेल, घनता असेल। ओके, हे घटक कशा असणार, त्याच्यामध्ये महत्वाचे घटक ठरणार आहेत ज्यावेळेस तुम्ही पृथ्वीच्या भूकवचापासून पृथ्वीच्या कोअर मध्ये किंवा गाभ्याकडे जात असता, तेव्हा तापमान आणि घनता। आता या दोन घटकांमधील जे बदल आहेत, या बदलांच्या अनुषंगाने आपण पृथ्वीच्या अंतरंगाचे भाग करत असतो किंवा त्यांचं विभाजन करत असतो। ते कशा प्रकारे विभाजन होतं, ऍज पर टेम्परेचर आणि डेन्सिटी, तापमान आणि घनता। आता हे आपण बघणार। बघा, आन्सर तुमचं इफेक्टिव्ह कशा प्रकारे करायचं, हे ती स्वतःची आपली कला आहे। बघा, हे आपल्या पाठ्यपुस्तकांमध्ये दिलंय, हे तुम्ही हे तुमच्या आन्सर रायटिंग मध्ये तुम्ही वापरू शकता। हे ट्री डायग्राम काढा, फ्लो चार्ट काढा, हे तुमचा एक्स्ट्रा वर्ड्स मध्ये लिहायची तुम्हाला गरज पडणार नाही ज्यावेळेस तुम्ही फ्लो चार्ट काढाल। वरती काय करणार, पृथ्वीच्या अंतरंगाचे विभाग, पहिल्यांदा काय असेल, भूकवच, प्रावरण आणि गाभा, म्हणजे कोअर, ओके, मॅन्टल आणि तुमचं भूकवच। भूकवचाचे दोन, एक असणार आहे खंडीय भूकवच आणि दुसरा भाग असणार आहे महासागरीय भूकवच। आणि याच्यानंतर थोडंसं याच्यामध्ये थोडे मुद्दे तुम्ही डिस्क्राईब करा। ज्यावेळेस ही तुम्ही डायग्राम ट्री चार्ट काढाल किंवा हा फ्लो चार्ट काढाल, त्यावेळेस आन्सर चेक करणाऱ्याच्या लगेच लक्षात येऊन जाईल की तुमचा अभ्यास व्यवस्थित आहे आणि तुम्ही मुद्देसूद मांडणी करताय। बघा, प्रावरणाचे भाग, उच्च प्रावरण, निम्न प्रावरण, ज्याला आपण अप्पर मेंटल आणि लोअर मेंटल म्हणतो। पुन्हा गाभा म्हणजे कोर, मग त्याच्या पण अप्पर कोर, लोअर कोर, हे सुद्धा आपल्याला लक्षात आलं पाहिजे। आउटर कोर आणि इनर कोर हे लक्षात घ्या। आउटर म्हणजे अप्पर प्रावरण म्हणजे अप्पर मेंटल आणि लोअर मेंटल, हे मुद्दे लक्षात ठेवा। आणि त्याच्याच अनुषंगाने अजून एक डायग्राम तुम्हाला याच्यामध्ये ड्रॉ करायची आहे, कोणती बघा, की जी सगळ्यात महत्वाची आहे। ही डायग्राम ड्रॉ करा आणि या डायग्राम मध्येच तुम्हाला शक्य तेवढे मुद्दे याच्यात पुटअप करायचे आहेत। कोणते कोणते मुद्दे येतील, सगळ्यात महत्वाचं शिलावरण आणि जलावरण तुम्हाला दाखवायचं की जे भूभागाचे होते, भूकवचाचे होते। ओके, खंडीय भाग आणि कोणता होता रे, खंडाचा भाग आणि पाण्याचा भाग, बरोबर आहे का, जलावरण आणि शिलावरण हे तुम्हाला दाखवायचं आहे। त्याची ऍव्हरेज किती लेंथ म्हणजे जाडी किती ऍव्हरेज आहे, तर 30 ते 35 किलोमीटर ऍव्हरेज सरासरी जाडी आहे, हे तुम्हाला लिहायचं आहे। इथं लिहून तुम्ही ते मुद्दे इथं नमूद करा, त्याशिवाय तुमची ही डायग्राम इफेक्टिव्ह होणार नाही। पाठ्यपुस्तकांमध्ये त्यांनी ठराविकच मुद्दे दिलेत। आता इथं बघा, इथं ज्यावेळेस तुम्ही याल भूकवच आणि ओके, म्हणजे कसं तुमचं शिलावरण आणि जे तुमचं जलावरण असेल, ओके, या दोन भूभागांची घनतेला जे सेपरेट करणार लेअर असेल त्याला काय म्हटलं जातं। त्याच्यानंतर बघा, तुमचं काय म्हणतात, भूकवच आणि प्रावरण यांना सेपरेट करणारी मोहविलगता असेल, ती तुम्हाला याच्यामध्ये एक्सप्लेन करायची आहे, सांगायची आहे। बघा, मोहविलगता तुम्हाला सांगायची आहे। त्याच्यानंतर प्रावरण आणि बाह्य म्हणजे आपलं हे कोर जो आहे, गाभा जो आहे, त्यांना सेपरेट करणारी रेषा कोणती, विभागणी आहे, ते तुम्हाला लिहायचं आहे। हे एवढं इफेक्टिव्ह लिहायचं
किती किलोमीटर अंतर आहे, जसं की बघा तुमचं जोपर्यंत प्रावरणाचा कंप्लीट भाग जिथं गाभा सुरू होतो तिथं एकूण किती किलोमीटर अंतर असणार आहे, जसं की 2900 किलोमीटर असेल, हे सांगायचं आहे तुम्हाला. तुमच्या प्रावरणाचे अप्पर प्रावरण आणि लोअर प्रावरण हे घटक पडतात, म्हणजे विभागणी केली जाते. अप्पर प्रावरण कसं आहे, द्रवरूप आहे. द्रवरूप म्हणजे लिक्विड नाहीये, जेली लाईक स्ट्रक्चर आहे, हे तुम्ही लक्षात ठेवणं अनिवार्य आहे. आणि त्याच स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला त्याच अप्पर प्रावरणामध्ये तुम्हाला काय भेटणार आहे तुमच्या, तर तिथेच तुम्हाला ज्वालामुखी सुद्धा भेटणार आहे. बघा आता हे घटक हे द्रवरूप आहे, हे स्थायी रूप आहे, घनरूप आहे, हे तुम्हाला कशावरून कळतं, ज्यावेळेस भूकंप लहरींचा ज्यावेळेस अभ्यास केला त्याच्यावरून तुम्हाला हे इत्थंभूत कळतं. कारण की प्राथमिक लहरी आणि तुमच्या द्वितीयक लहरी, सेकंडरी आणि प्रायमरी वेव्स कोणत्या भागातून म्हणजे कसं म्हणतात रिफ्रॅक्ट होतात याच्यावरून तुमचं लक्षात येतं की ते मीडियम कशा स्वरूपाचं आहे. जसं की तुमचे प्रायमरी वेव्ज असतील, त्या प्रायमरी वेव्ज कशा असणार आहेत, तर त्या स्थायू, द्रव आणि वायू या तिन्ही स्टेटमधून ट्रॅव्हल करणार आहे. पण ज्यावेळेस तुम्ही सेकंडरी वेव्हचा कराल, भूकंप लहरीच्या द्वितीयक लहरी अभ्यासाल, त्या द्वितीयक लहरी फक्त स्थायूमधून किंवा डेन्स भागामधूनच काय होतात रे, प्रवाहित होतात. त्याच्यावरून आपण लक्षात घेतलं की कशा स्वरूपाचं यांचं इंटरनल स्ट्रक्चर असणार आहे. हे सुद्धा मुद्दा तुम्ही त्याच्यामध्ये नमूद केला तरी तुमचा आन्सर कसं होणार आहे, इफेक्टिव्ह होऊ शकतं. हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. ही डायग्राम व्यवस्थित ड्रॉ करायची, त्याचे प्रत्येक पार्ट्स तुम्ही इलॅबोरेट करा किंवा त्याला नॉमेनक्लेचर द्या, ते सांगून घ्यायचे. आता याच्या मेन बॉडीमध्ये काय लिहिणार तुम्ही, तर प्रत्येक म्हणजे प्रत्येक कवचाबद्दल किंवा प्रत्येक भागाबद्दल तुम्हाला थोडे थोडे मुद्दे लिहायचे. कोणता, आता भूकवच की जो सगळ्यात वरची लेअर आहे ज्याच्यावरती आपण राहतो, जमीन आणि पाणी हे दोन, त्याची सरासरी जाडीबद्दल तुम्ही मुद्दा डिस्कस करा, त्याच्या घनतेबद्दल तुम्ही मुद्दा डिस्कस करा, तुमच्या लक्षात येऊन जाईल. बघा इथं मी ऑलरेडी अंडरलाईन मारलेलेच आहेत, त्याच्यानुसार तुम्हाला काय करायचं, आन्सर राईट करताना त्याच पद्धतीने हे मुद्दे तुम्हाला डिस्कस करायचे. भूकवच कसं आहे, घनरूप आहे म्हणजे डेन्स्ड आहे. ओके, जाडी कशी असणार आहे, सर्वत्र सारखी नसणार आहे, सरासरी जाडी 30 ते 35 किलोमीटर, अशा प्रकारे तुम्ही त्याला इलॅबोरेट करू शकता. आता या भूकवचाचे दोन भागांमध्ये डिवायजन केलं होतं, हे आपण पाहिलं. त्यातला कोणता होता, एक होता खंडीय भूकवच किंवा खंडीय कवच, बरोबर का. खंडीय कवच कशापासून बनलेलं असतं, सिलिका आणि अल्युमिनियमचं. ओके, सिलिका आणि अल्युमिनियमचं, म्हणून त्याला काय म्हटलं जातं रे, सिलिकाचं SI आणि अल्युमिनियमचं Al, म्हणून याला काय म्हटलं जातं, Cl म्हटलं जातं. हा त्याच्यामध्ये मुद्दा लिहा, खूप इम्पॉर्टंट आहे. शब्द शक्य तेवढे कमी वापरा, महत्वाचे मुद्दे त्याच्यामध्ये टाका. पुन्हा या खंडीय भूकवचाची काय करायची, तुम्हाला सरासरी घनता लिहायची आहे प्रत्येकाची, जाडी त्याची लिहा सरासरी किती, आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा इथे एक्सप्लेन करा तुम्ही कोणत्या प्रकारचा खडक या खंडीय भूकवचामध्ये आढळतो. जसं की ग्रॅनाइट प्रकारचा खडक तुम्हाला आढळणार आहे. आता दुसरा कोणता येतो, भूकवचाचा भाग येतो, प्रकार येतो महासागरीय कवच, की जे पाण्याचा भाग म्हणतो आपण. त्याच्यामध्ये सुद्धा हा पाण्याचा भाग कशापासून बनलेला असतो हे तुम्हाला लिहायचं आहे. जसं की कोणतं रे, सिलिका आणि मॅग्नेशियम, बरं का. सिलिका मॅग्नेशियम यांचा बनलेला असतो, याला पण आपण सायमा म्हणतो. सरासरी जाडी त्याची नमूद करा. ओके, त्याची घनता तुम्ही सांगा कशा स्वरूपाची आहे, कोणत्या प्रकारचा खडक तिथं पाहायला मिळतो, बेसाल्ट आणि गॅब्रा प्रकारचे खडक, हे तुम्ही तिथं नमूद करायचे आहेत. तितकंच तुमचं आन्सर काय होईल रे, इफेक्टिव्ह. बघा प्रत्येक मुद्दा तुम्हाला इन डिटेल्स लिहिण्यापेक्षा शॉर्ट मध्ये लिहा, पण सगळे मुद्दे त्याच्यात कव्हर करायचे, हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. पुढे बघा, आता कोणत्या कोणत्या विलगता बघा लेअर तुमच्या विभाजन करतात ते महत्वाचं आहे. जसं की खंडीय कवच आणि महासागरीय कवच. ओके, जलावरण आणि शिलावरण जे आहे त्या दोघांची घनतेचं सेपरेशन करणारी कोणती रे, कॉन्रॅड विलगता, हे लक्षात तुम्ही ठेवा. मोह विलगता, ओके, ही कोणत्या भूकवच आणि प्रावरण. ओके, कॉन्टिनेंट आणि तुमचं काय असणार आहे, प्रावरण म्हणजे मेंटल यांना सेपरेट करणारी आहे. गटेनबर्ग कोणते आहे, तुमचं मॅन्टल आणि कोर म्हणजे प्रावरण आणि गाभा यांना सेपरेट करणारी विलगता आहे. आणि हे तुमच्या आन्सर मध्ये असणं अनिवार्यच आहे, हा मुद्दा तुम्ही लक्षात घ्यायचा आहे. बघा हे तुमच्या आन्सर मध्ये असेल तर तुमचं उत्तर अति इफेक्टिव्ह होणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही, हे झालं भूकवचाचं, लगेच प्रावरणाबद्दल लिहा. भूकवचातून आतमध्ये गेल्यानंतर प्रावरण हा पहिला येतो. त्याच्यामध्ये बघा प्रावरणाचे पण दोन भाग केले आपण, अप्पर प्रावरण आणि लोअर प्रावरण, बरं का. वरच्या बाजूचा आणि त्याच्या अंतर्गत भागाचं असणार आहे. हे बघा उच्च प्रावरण आणि निम्न प्रावरण हे त्याचे दोन प्रकार असणार आहेत, उपविभाग, बरं का. त्याच्याबद्दल थोडी थोडी माहिती तुम्हाला लिहायची आहे. उच्च प्रावरण आणि निम्न प्रावरण. बघा आता उच्च प्रावरण वरच्या बाजूला आहे,
ते कसं आहे, भूकवचाला लागून असणार आहे, ते प्रवाही आहे पण पूर्णतः लिक्विड नाही. ते कसं जेली लाईक स्ट्रक्चर आहे, तिथंच आपल्याला जास्तीत जास्त मॅग्मा पाहायला मिळतो. बघा हा सुद्धा मुद्दा तुम्ही त्याच्यामध्ये द्या. मॅग्मा म्हणजे तोच ज्वालामुखी आहे जो भूकवचाच्या खाली असताना, प्रावरणात असताना त्याला मॅग्मा म्हणतो, आणि भूकवचाच्या वरती आल्यानंतर आपण त्याला काय म्हणतो रे, त्याला आपण ज्वालामुखी म्हणतो. लक्षात येते का? हा सुद्धा मुद्दा तुम्ही लक्षात ठेवणं अनिवार्य आहे. बघा आता हे जे वरचं प्रावरण आहे त्याला आपण दुर्बलावरण म्हणतो किंवा ऍस्थेनोस्फिअर म्हणतो, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. हा सुद्धा मुद्दा त्याच्यामध्ये तुम्ही एक्सप्लेन करायचा आहे किंवा लिहायचा आहे. बघा ज्यावेळेस तुम्ही आन्सर लिहिता, तुम्हाला माहिती असणारे घटक तुमच्या प्रश्नाला कसे पूरक आहेत हे तुम्ही लक्षात घेणं अनिवार्य आहे, आणि तेच त्याच्यात मुद्दे ऍड करायचे आहेत. या प्रावरणाची बघा, याच प्रावरणामध्ये ओके, ह्या वरचं प्रावरण, उच्च प्रावरण कसं आहे, द्रवरूप टाईप मध्ये आहे. ओके, जेली लाईक स्ट्रक्चर त्याचं आहे. ओके, आणि त्याच्या खालचं जे प्रावरण आहे, निम्न स्तरातलं जे प्रावरण आहे ते कसं आहे, डेन्स्ड आहे. ओके, त्याच्यामुळं या वरच्याच प्रावरणामध्ये तुम्हाला काय मिळतात, पर्वतांची निर्मिती असेल, द्रोण निर्मिती असेल, ज्वालामुखीची असतील, भूकंप या प्रकारच्या घटना घडतील, हे तुम्हाला पाहायचं आहे. त्याची सरासरी जाडी, टेम्परेचर किती आहे, हे मुद्दे त्याच्यामध्ये तुम्ही एक्सप्लेन करा, जेणेकरून तुमचा आन्सर जास्तीत जास्त इफेक्टिव्ह. त्याच प्रकारे गाभ्याबद्दल, कोर बद्दल पण लिहा. इनर कोर, आउटर कोर. आउटर कोर कसं आहे, आउटर कोर पुन्हा जेली लाईक स्ट्रक्चर आहे. ओके, द्रवरूप नाहीये, कम्प्लीट लिक्विड नाहीये, जेली लाईक स्ट्रक्चर आहे. हे आपल्याला कोण सांगतं रे, तर ह्या गोष्टी आपण मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की भूकंप लहरी, मग त्यांच्या प्राथमिक लहरी आणि द्वितीयक लहरी असतील, ते कशा त्रास होतात याच्यावरून हे ठरतं. बरोबर का? हे मुद्दे त्याच्यामध्ये तुम्ही सांगायचे आहेत. त्याची जाडी असेल, त्याचं टेम्परेचर असेल, त्याची घनता किती असेल, हे तुम्ही त्याच्यामध्ये लिहायचं आहे. आणि हे सगळं लिहिल्यानंतर शेवटी तुम्ही कुठे येताय, तर तुम्ही शेवटी येताय बघा, अंतर्गाभा आणि बाह्यगाभा ह्या सगळ्या गोष्टी लिहिल्या. घन कोणता आहे, म्हणजे सॉलिड कोणता आहे, लिक्विड टाईप मध्ये कोणता, हे सगळे मुद्दे लिहिल्यानंतर बघा त्याच्यामध्ये कोणते कोणते मूलद्रव्य आहेत, बरोबर आहे का, मिनरल्स कोणते आहेत, खनिजे कोणते आहेत, ही सुद्धा तुम्हाला लिहायचं आहे. जसं की आपण सियाल आणि सायमा पाहिला, त्याच्याच प्रकारे जसं तुम्ही गाभ्यात याल त्यावेळेस तुमच्या लक्षात येऊन जाईल की याच्यामध्ये लोहाचं प्रमाण जास्त असणार आहे, निकेल आणि लोहाचं प्रमाण जास्त असणार आहे, जेणेकरून याला आपण म्हणून काय म्हणतो, निफे म्हणतो. हा सुद्धा मुद्दा तितकाच महत्वाचा असणार आहे. बघा एकंदरीत कन्क्लुजन मध्ये काय लिहाल, तर हे जे पृथ्वीचा अंतरंग आहे, ही पृथ्वीचे वेगवेगळे भाग वेगवेगळ्या खनिजांपासून, मूलद्रव्यांपासून, मिनरल्स पासून बनलेला असतो, आणि त्या प्रत्येकाचे काय, तर प्रत्येकाचे प्रॉपर्टीज वेगवेगळे आहेत. हे त्याच्यामुळे त्या भागाला, ओके, पृथ्वीच्या अंतरंगाला वेगवेगळ्या प्रॉपर्टीज आहेत, हे तुम्ही सांगू शकता एकंदरीत कन्क्लुजन मध्ये. ओके, आणि वेगवेगळ्या स्तरांमध्ये विभाजन या खनिजांमुळेच झालेलं आहे. एकंदरीत या प्रश्नाच्या अनुषंगाने इंट्रोडक्शन, बॉडी आणि त्याचं कन्क्लुजन आपण पाहिलेलं आहे. धन्यवाद. अशाच प्रकारच्या सिरीज किंवा क्वेश्चन आन्सरची प्रॅक्टिस करण्यासाठी ज्ञानदीप अकॅडमीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.